तर मुंबईतल्या वांद्रे परिसरात 85 वर्ष जुनं विठ्ठल रखुमाई मंदिर आहे आणि आषाढी निमित्त भाविकांनी तिथे सकाळपासूनच गर्दी केली आहे। विविध भागातून दिंड्या या मंदिरात येतात आणि विठ्ठल रखुमाईची भेट घेत आहेत। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी जुई जाधव। आज आषाढी एकादशीचा दिवस आहे आणि ज्या लोकांना पंढरपुरात दर्शनासाठी जाता येत नाही ते मुंबईमध्ये जी देवळं आहेत तिथे जाऊन विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतात। मी सध्या उभी आहे बँड्राच्या विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये आणि हे मंदिर जवळपास 80 ते 85 वर्ष जुनं मंदिर आहे। ब्रिटिशकालीन असं हे मंदिर आहे आणि भाविकांनी सकाळपासूनच इथे गर्दी केलेली आहे। रात्रभर हा संपूर्ण सोहळा आहे दिंडी पालखीचा तो ह्या मंदिरामध्ये सुरू राहिला आणि या मंदिराचे जे उपाध्यक्ष आहेत घनश्याम वागते माझ्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घ्या मंदिराचा इतिहास नेमका काय आणि नेमकी यांची परंपरा काय आहे। काय सांगाल मंदिराचा इतिहास थोडक्यात सांगा मला। मंदिराचा इतिहास म्हणजे हा पूर्ण परिसर अगोदर संपूर्ण तलाव होता ह्या ठिकाणी आणि जी ट्रॅफिक होती ती माहीम कॉजवेच्या इथून असं टर्न घेऊन फार मोठा वळसा घेऊन नंतर मग पुढे खार वगैरे या ठिकाणी जायची। त्यावेळी ब्रिटिश गव्हर्नमेंटने असा विचार केला का हा जर रस्ता सरळ केला तर ट्रॅफिकला चांगली सुविधा मिळेल आणि त्यावेळी त्यांनी हा पूर्ण तलाव म्हणजे आता जो परिसर आपण SV रोड आणि हा परिसर बघतोय हा रिक्लेम केला आणि त्यानंतर आमचा जो समाज होता त्याला म्हणजे त्या समाजाला असं वाटत होतं का आपलं स्वतःचं एक मंदिर असावं आणि त्यांनी मग प्रयत्न करून त्यावेळचे जे कलेक्टर होते त्यांना सांगितलं का आमच्या मंदिरासाठी आम्हाला जागा मिळेल का आणि त्या कलेक्टरनी त्यावेळी 1000 रुपयामध्ये ही जागा आम्हाला दिली। 1936मध्ये हा सगळा व्यवहार झाला आणि 4 वर्षाच्या म्हणजे बांधकामानंतर 1940 पौष वद्य पंचमी या दिवशी श्रींची प्रतिष्ठापना ह्या ठिकाणी झाली। निश्चितच जर आपण पाहिलं तर मग वांद्रे परिसरातलं हे एक खूप प्रतिष्ठित मंदिर आहे विठ्ठल रखुमाईचं आणि जर आपण पाहिलं तर मग भाविकांची गर्दी खरं तर मध्यरात्रीपासूनच इथे सुरू झालेली आहे आणि आज रात्री 12 वाजेपर्यंत ही गर्दी अशीच राहणार असल्याची माहिती देखील इथे मिळालेली आहे। अत्यंत जुनं असं हे मंदिर आहे आणि विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेण्यासाठी नागरिक इथे आलेले आहेत, भाविक इथे आलेले आहेत आणि नियोजन देखील इथे एकदम योग्य पद्धतीने केलं गेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह सुजाता, NDTV मराठी, मुंबई।